तर शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना सुद्धा आता वीज सवलत ही मिळणार आहे। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे वीज सवलत लागू करण्यात आलेली आहे असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय। मंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर शासन निर्णय जारी झालाय। मत्स्य व्यवसाय प्रकल्पांना कृषी दराप्रमाणे वीज दर सवलत लागू करण्याचा सरकारचा निर्णय समोर आलाय। सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची NFDB अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे वीज सवलत मिळते त्याप्रमाणेच आता मच्छीमारांना सुद्धा मिळणार आहे। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिलेला आहे, त्यामुळे आता मच्छीमारांना सुद्धा वीज सवलत मिळणार आहे। मंत्री नितेश राणे यांनी याचा पाठपुरावा केला होता, त्यांनी मागणी केली होती, त्यानंतर शासन निर्णय जारी झालाय। त्यामुळे मच्छीमारांसाठी ही आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना सुद्धा आता वीज सवलत मिळणार आहे, त्यामुळे मच्छीमारांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे ही वीज सवलत लागू झाली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात खाली असलेल्या महायुती सरकारने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला। महाराष्ट्र राज्य म्हणून आपलं हे पहिलं राज्य आहे ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे। त्यानंतर असंख्य मच्छीमार बांधवांना भगिनींना उत्सुकता होती की नेमकं ज्या सवलती आपण शेतकऱ्यांना देतो त्या मच्छीमारांना कधी भेटणार। तर ते एक महत्त्वाचं पाऊल म्हणून जसं शेतकऱ्यांना विजेमध्ये सवलत भेटते तसंच मच्छीमार बांधवांना आता विजेची सवलत मिळण्याचा GR राज्य सरकारने जाहीर केलेला आहे।